जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आज आपण डिस्कस करणार आहोत 2020 पेपरचा पार्ट दुसरा. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 31 पासनं. हरित क्रांतीनंतर रिकामी जागा हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. रिकाम जागा हॅज द मेजर फूड ग्रेन क्रॉप प्रोडक्शन रेकॉर्डेड ॲज हायेस्ट ग्रोथ आफ्टर ग्रीन रिव्होल्यूशन. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गहू. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मन बोरलांग यांना म्हणतात फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन आणि एम एस स्वामीनाथन यांना म्हणतात फादर ऑफ इंडियाज ग्रीन रिव्होल्यूशन. आणि ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये अजून कोणकोणत्या पिकांचा समावेश होता? तर गहू गहू तर होतात, त्यानंतर राईस, ज्वारी, बाजरी, मक्का या पिकांचा पण समावेश होता. पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा NREGA मध्ये रिकामी जागा अधिनियमित झाला आहे. द नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन. तर हा जो ऍक्ट आहे तो इनॅक्ट झालेला आहे सप्टेंबर 2005 मध्ये. ठीक आहे. ज्याला आपण महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी असं पण म्हणतो. आणि ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत 100 दिवस काय मिळतं? एम्प्लॉयमेंट गॅरंटेड मिळते. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, 2025च्या डेटानुसार महाराष्ट्रामध्ये मनरेगाच्या अंतर्गत किती रुपये पर डे मिळतात? तर 212 रुपये पर डे वेज मिळतात. ठीक आहे. 312 रुपये पर दिवस मजुरी मिळते. ठीक आहे. 312 रुपये. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, आपल्यासाठी विचारलं जाऊ शकतं. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाहीये? तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. लायबिलिटी नाहीये विचारले तर अंतर्गत कर्ज, बाजार कर्ज, कोशागार विपत्रे म्हणजे इंटरनल डेब्ट, मार्केट लोन, ट्रेजरी बिल्स हे सर्व लायबिलिटीज आहेत. फॉरेन एड लायबिलिटीज मध्ये येत नाही. फॉरेन एड म्हणजे विदेशी मदत. कसं असतं माहितीये का, आपण सपोज आपण श्रीलंकेला त्यानंतर भूटानला खूप सारी मदत करतो. ठीक आहे. कशा स्वरूपात? लोन देणार, त्यानंतर गिफ्ट्स देणार, काहीतरी हेलिकॉप्टर गिफ्ट करणार किंवा त्यांच्यासाठी काही पॅकेज अनाऊन्स करणार वगैरे. त्याला म्हणतात विदेशी मदत. ओके. पुढचा प्रश्न आहे, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याच्या खालीलपैकी कोणता पर्याय सुचविलेला आहे? विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन सजेस्टेड ॲज सबस्टिट्यूट फॉर द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट बाय द 14th फायनान्स कमिशन. तर 14व्या वित्त आयोगाने काय सजेस्ट केलेलं आहे? तर त्यांनी सजेस्ट केलेलं होतं कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा, डेब्ट सीलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. ओके. आता लक्षात ठेवा, 16 फिस्कल कमिशन म्हणलं की कोणते? 280 कलम. ठीक आहे. 14व्या फिस्क 14व्या फिस्कल कमिशनचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते YV रेड्डी. 15व्या फिस्कल कमिशन वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते NK सिंग. आणि करंटली 16वं जे आहे फायनान्शियल कमिशन, तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर अरविंद पनगरिया आहे. ठीक आहे. डॉक्टर अरविंद पनगरिया. पुढचा प्रश्न पाहूयात. भारत हा जगातील सर्वात मोठा रिकामजागा उत्पादन देश आहे. तर भारत हा सर्वात जास्त मोठा ज्यूटचा हे आहे, उत्पादक देश आहे. ठीक आहे. या 4 ऑप्शन पैकी आता भारत अजून कोणकोणत्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त आहे, टॉप करतो? तर दूध, त्यानंतर कडधान्य. दुसऱ्या क्रमांकावरती कोणकोणत्या प्रोडक्शन मध्ये आहे? तर भारत गहू मध्ये, गहू, त्याच्यानंतर ऊस, भुईमूग, फळे, कापूस यामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावरती आहे. आणि लीडिंग जर विचारलं, लीडिंग आघाडीवर कोणकोणत्या पिकाच्या उत्पादनाच्या आघाडीवर भारत आहे? तर मसाले, मासे, त्यानंतर पशुधन. ठीक आहे. पशुधन मीन्स लाईव्ह स्टॉक. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे 1950-51 ते 2013-14 या काळात भारतीय स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा किती टक्के आहे? किती टक्क्याने वाढला आहे? आता ठीक आहे. तर याचं उत्तर बघा आहे ऑप्शन नंबर किती आहे याचं उत्तर? 16.6 ते 26.2. आता आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की प्रायमरी सेक्टरमध्ये कोणकोणत्या वस्तू येतात? तर ॲग्रिकल्चर येतं, फॉरेस्ट्री येतं, फिशिंग येतं, मायनिंग येतं. ह्या सगळ्या प्रायमरी सेक्टरमध्ये येतात. ठीक आहे. शेती रिलेटेड सर्व मायनिंग आणि 2024-25च्या डेटानुसार 19.62% त्यांचं कंट्रीब्युशन आहे प्रायमरी सेक्टरचं जीडीपी मध्ये. सेकंडरी सेक्टरमध्ये काय येतं? मॅन्युफॅक्चरिंग येतं, त्याचबरोबर वॉटर सप्लाय येतात, कन्स्ट्रक्शन येतं आणि त्याचा जवळपास 26% आज पण कंट्रीब्युशन आहे टोटल जीडीपीच्या. आणि तिसरी आहे थर्ड सेक्टर, ज्याला टर्शरी सेक्टर पण म्हणतात आणि त्यालाच म्हणतात सर्व्हिस सेक्टर. आणि त्याचं कंट्रीब्युशन आहे टोटल जीडीपीच्या 64% जवळपास. ठीक आहे, 64-65%च्या रेंजमध्ये आहे. ओके. आणि फक्त शेतीचंच विचारलं त्यांनी, तर शेतीचा जीडीपी मध्ये किती हिस्सा आहे? तर जवळपास 17% हिस्सा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती टक्के होते? तर ते होते 21.9%. आणि ह्या तेंडुलकर समितीने सांगितलं होतं की अं, खेड्यामध्ये रुरल एरियामध्ये पर महिना 816 रुपये लागतात प्रत्येक व्यक्तीला आणि अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये 1000 रुपये पर व्यक्तीला लागतात. त्याचा खर्च असा त्यांनी कॅल्क्युलेट केलेला होता. पुढचा प्रश्न आहे महत्वाचा आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालीन ताबडतोब उद्दिष्ट कोणते? आपल्याला आता ताबडतोब विचारले त्यांनी बरं का, तात्कालीन विचारले. तर आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, एकूण प्रजनन दर हा बदली दरम्यानच्या पातळी इतका कमी करणे, सर्व मुलांचे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. द इमिडिएट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 वॉज टू मीट द नीड ऑफ health infrastructure and to provide basic reproduction health care, to lower the total fertility rate to the replacement level, to achieve universal immunization of children. आता बघा, हा प्रश्न आपल्याला कसा काढायचा आहे, याचं उत्तर कसं काढायचं आहे? पहिलं एक लॉजिक, सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन अ मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे बघितलं तुम्ही तर आरोग्याच्या पायाभूत सुविधांची गरजांची पूर्ती करणं, म्हणजे पहिले इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं असं त्यांनी सांगितलंय आपल्याला. आणि इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यानंतरच ते बी आणि क हे होऊ शकतं ना. आणि क ला जर तुम्ही बघितलं, सर्व मुलांचे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे, हे ताबडतोब कसं होणार आहे? याला प्रोसेसला टाइम लागणार ना. आपल्याला ताबडतोब म्हटलेले त्यांनी, त्याच्यामुळे उत्तर आलंय ऑप्शन नंबर 4 अ फक्त. ठीक आहे. आता 2000 एनपीपी 2000 चे अजून काय काय उद्दिष्ट होते नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीचे? तर लक्षात ठेवा, हेल्थ केअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं ते तर झालं. त्यानंतर ज्या डिलिव्हरी होतात ना मुलांच्या, तर त्यांची रजिस्ट्री करणं. आणि सगळ्यात महत्वाचं आता लॉंग टर्मचं व्हिजन काय होतं त्यांचं? तर लॉंग टर्म व्हिजन होतं 2045 पर्यंत काय करणं? स्टेबल पॉप्युलेशन करणं. ठीक आहे, स्टेबल पॉप्युलेशन. आणि हा आपल्याला 2-3 वेळेस प्रश्न विचारलाय. इव्हन एमपीएससी मध्ये हा एकदा प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न कॅन्सल झालता कारण की त्यांनी ऑप्शन मध्ये 2047 दिलेलं होतं. ठीक आहे, 2019चा प्रश्न होता तो एमपीएससीचा. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेने करार आहेत? WTO agreement are based on which of the following important principle? तर पहिले आधी ना WTO काय आहे ते बघूयात. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याचं मुख्यालय आहे जिनेव्हा स्वित्झर्लंड मध्ये. आणि 1995 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि यांनी रिप्लेस केलेला आहे गॅटला. आणि महत्वाची तत्व कोणकोणती आहे त्यांची? तर महत्वाची तत्व आहेत सेफ्टी वॉल्व्स म्हणजे सुरक्षा
मूल्य, त्यानंतर पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी, तिसरं महत्वाचं मूल्य आहे त्यांचं बाइंडिंग आणि इन्फोर्सेबल इन्फोर्सेबल कमिटमेंट्स म्हणजे बंधनकारक अंमलबजावणी करणं. नंतर आहे रेसिप्रोकसिटी म्हणजे परस्परता, आणि पाचवं मूल्य आहे नॉन डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव नाही. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणतं विधान चूक आहे. आपल्याला आता चूक काय ते विचारले. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झालेली आहे. ठीक आहे. समकालीन एकत्रित फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हे सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला एक तर विचारलंय चूक, ठीक आहे, आणि पंचवार्षिक 11व्या पंचवार्षिक योजनामध्ये विचारले त्यांनी. ठीक आहे. मग जर थोडस विचार केला, 11वी पंचवार्षिक योजना केव्हापासून आहे? 2007 पासून 2012 पर्यंत. 12वी पंचवार्षिक योजना 2012 पासून ते 2017 पर्यंत. आता एवढ्या मोठ्या रेंजमध्ये 5-5 वर्षामध्ये काही ना काहीतरी केलंच असेल ना त्यांनी, म्हणजे अशी संस्था करू शकले असते ना. ठीक आहे. बघा, तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर कसं लॉजिक अप्लाय करायचं मी तेच तुम्हाला सांगतोय. म्हणजे आणि ब हे विधान त्यांनी कसं दिले, रेंज मध्ये त्यांनी दिलेले आहे. ठीक आहे. अशी 5 वर्षामध्ये झालेलं असेल. पण इथं त्यांनी कसं दिलंय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हा थोडा ऑड नाही वाटायला का तुम्हाला ह्या दोन पेक्षा? म्हणजे ह्या पूर्ण पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे ह्या दोन्ही आणि क मध्ये, आणि याच्यामध्ये फक्त डायरेक्टली त्यांनी 2009-10 मध्ये सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, चुकीचं विधान क आहे, कारण की राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2007 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे. आता आपण थोडं राष्ट्रीय कृषी विकास योजना याच्याबद्दल पाहूयात. तर याचं उद्दिष्ट काय आहे? आता उद्दिष्ट आपल्याला विचारतात. आता कृषी शब्दामध्ये याच्यामध्ये शब्द आहे कृषी, म्हणजे कसं असणार आहे याच्यामध्ये उद्दिष्ट पण कसं असणार आहे? कृषी व संलग्न क्षेत्राच्या सर्वांगीण विकास. ठीक आहे. आणि समकालीन फलोद्यान विकास उपक्रम, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, याच्यामध्ये काय असणार आहे? कृषी व शेतकरी कल्याण गोष्टी संबंधी असणार आहेत या गोष्टी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून ठीक आहे, एवढंच महत्वाचं आहे. पुढचं बघूयात आता. 2018-19 आता हा त्यावेळेसच्या करंट अफेअर रिलेटेड आहे. ऑप्शन 3 उत्तर आहे. पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ भारत निर्माण प्रोग्राम? भारत निर्माण प्रोग्रामचा पार्ट नाहीये असं त्यांनी आपल्याला विचारलंय. ठीक आहे. आता भारत निर्माण, जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण भागात शाळा आणि ग्रामीण रस्ते. आता ठीक आहे, कन्फ्युजन होणार, आपल्याला असं वाटणार की शाळा असणारच, कारण की शाळा तर महत्वाचा रोल प्ले करते. पण इथं लक्षात ठेवा, रस्ते, विद्युतीकरण आणि जलसिंचन हे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येत आहेत. ठीक आहे. आणि जरी तुम्ही थोडंसं विचार केला ना, तर तुम्हाला ह्या चार पैकी हा तिसरा ऑड वाटणारच आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता हा जो कार्यक्रम आहे ना, भारत निर्माण प्रोग्राम, हा चालू झालेला होता 2005 मध्ये. आणि या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे. याच्यामध्ये पाणी पुरवठा, पुन्हा रस्ते बांधणे, जलसिंचन झालं, दूरध्वनी संपर्क, वीज, पुन्हा गृहनिर्माण करणं म्हणजे हाऊसिंग करणं. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आता. पेमेंट बँकची प्रमुख वैशिष्ट्ये रिकाम जागा आहेत. योग्य वाक्य निवडा. आपल्याला बरोबर विचारलंय. मेन फीचर ऑफ पेमेंट बँक आर, प्रति व्यक्ती रुपये 1,00,000 पर्यंत ठेवी स्वीकारणे. ओके, बघूयात आपण. एटीएम व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, एटीएम कार्ड देण्यास परवानगी, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. ठीक आहे, कोणत्याही स्वरूपामध्ये कर्ज देता येणार नाही असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे. आता बघा, सपोज तुम्हाला माहित पण नाहीये, हा ह्याचा तुम्ही अभ्यास केलेला नाहीये, आता पण तुम्हाला आन्सर काढायचंय हे, आणि आपल्याला एक्झामिनरनं ऑल ऑफ द अबोव म्हटलेलं नाही आन्सर. तर एटीएम व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आणि एटीएम कार्ड देण्यास परवानगी.
ठीक आहे. एक्झामिनरनं ह्या दोन पैकी एका जागेवर तरी ट्रॅप सेट केलेला असणार आहे. कारण की त्याला गरज नाही ना. तिथं पण तो करू शकला असता ना एटीएम व डेबिट कार्डची परवानगी. पण खाली पण त्यांनी तेच रिपीट केलेलं आहे. म्हणजे अंडरस्टँड करा एक्झामिनर कसा ट्रॅप सेट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि ड मध्ये बघा कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. बरोबर आहे ना? कोणत्या पण स्वरूपात कर्ज देता येणार नाही. आणि पेमेंट बँक आपण काय लय अशी बँक लय ऐकलेली असं नाही की आपली एसबीआय झालं, आ पुन्हा आरआरबी झालं, ह्या बँक आपण नेहमी नेहमी ऐकतो. पण पेमेंट बँक हे जास्त आपण ऐकत नाहीत. ठीक आहे. लॉजिक कसं लावायचं ते बघा मित्रांनो. तर बघा कोणत्याही स्वरूपात कर्ज घेता येणार नाही. बरोबर आहे. आणि प्रति व्यक्ती 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे. 1 लाख पर्यंत म्हणजे काहीतरी मर्यादा ठेवतायत आणि बँक काय करतात मर्यादा ठेवतच असतात. तर याचं उत्तर आहे अ आणि ड हे बरोबर आहे. ठीक आहे. आणि क हे विधान बरोबर आहे. ब हे विधान चुकीचं आहे. आन्सर आलं आपलं ऑप्शन नंबर 1 अ क ड. आता पेमेंट बँक बद्दल थोडंसं महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊ. जसं की ही कोणत्या कमिटीनं सजेस्ट केलं होतं की पेमेंट बँक असायला पाहिजे? तर ती कमिटीचे हेड होते डॉक्टर नचिकेत नचिकेत मोर. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर नचिकेत मोर कमिटी बसवण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि त्यांनी रिकमेंड काय केलं होतं की जे लहान व्यवसाय आहेत ना किंवा लहान उत्पादन गट आहेत ना त्यांच्यासाठी यांनी पेमेंट बँक स्थापना करा असं रिकमेंड केलेलं होतं. अशी शिफारस त्यांनी केलेली होती. ठीक आहे. आणि त्यांनी एक सांगितलं होतं की एनआरआय जे आहेत ना त्यांची ठेवी स्वीकारण्याची परवानगी नाहीये. ठीक आहे. लक्षात ठेवा एनआरआय नी जे ठेवी आहे ना त्यांची ठेवी स्वीकारायचं नाहीये असं शिफारसीमध्ये सांगितलेलं आहे बघा. त्याचबरोबर म्हणजे आता सपोज ही पेमेंट बँक आहे. ठीक आहे. ही पेमेंट बँक आहे. यानी हा कस्टमर आहे. सपोज हा मी आहे. मी काय केलं डिपॉझिट केलं पेमेंट बँकमध्ये. हा पेमेंट बँक फक्त आणि फक्त कुठे मी दिलेले पैसे इन्व्हेस्ट करू शकतो? तो फक्त गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्येच इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे. डिपॉझिट करू शकतो किंवा त्यांच्यासोबतच तो जो पण त्यांचा इकॉनॉमिकल व्यवहार आहे तो करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई अशी निश्चित करण्यात आलेली होती. तर ही निश्चित केली होती 32 आणि 47. ठीक आहे. 32 आणि 47 हे आकडा लक्षात ठेवा. आता आपल्याला फक्त बघायचं ह्या प्रश्नामध्ये महत्वाच्या दारिद्र्य मोजणी समित्या कोणकोणत्या आहेत तर जसे की अलगाह कमिटी जी 1979 मध्ये झालेली होती इस्टॅब्लिश. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे लखडवाला समिती 1993 मध्ये. तेंडुलकर समिती आपल्याला माहिती आहे 2009. रंगराजन समिती 2014. नेक्स्ट टाइम आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये पण विचारला जाऊ शकता हा प्रश्न. ठीक आहे. किंवा खालीलपैकी कोणती समिती ही दारिद्र्य पॉवर्टी लाईनशी रिलेटेड नाहीये. ठीक आहे. हा प्रश्न विचारलेला पण आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. हा करंट अफेअर रिलेटेड आहे. सध्या आपल्यासाठी महत्वाचा नाही आहे. आपण करंट अफेअर डेली म्हणजे वन डे आड करून आपलं करंट अफेअर महारिव्हिजन सिरीज चालूच आहे मॉर्निंगला 7 वाजता. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? विच मेथड इज यूज टू डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ डिफरंट स्टार फ्रॉम द अर्थ? आता बघा डायरेक्ट मेथड तर वापरणार नाहीत. ठीक आहे. पॅरल मेथड पण वापरणार नाहीत. आता एक तर ग्रॅव्हिटी मेथड आणि पॅरालॅक्स मेथड या दोन पैकी आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे. पण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पॅरालॅक्स मेथड. तर आता थोडं ग्रॅव्हिटेशनल मेथड बद्दल बघूयात गुरुत्वाकर्षण पद्धतीबद्दल. तर गुरुत्वाकर्षण पद्धत ही कुठे यूज केल्या जाते? तर ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी यूज केल्या जाते. याचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत जसे की इंजिनिअरिंग मध्ये इन्व्हायरमेंटल जिओथर्मल स्टडीज साठी पण याचे ऍप्लिकेशन्स आहेत. मला सांगा ग्रॅव्हिटी पोलवर जास्त असते का इक्वेटरवर जास्त असते? तर ग्रॅव्हिटी ही पोलवर जास्त असते आणि इक्वेटरवर कमी असते. आणि ग्रॅव्हिटी इक्वल्स टू वेट. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला आता. सोलार सेलचे सौर घट कार्यवर आधारित आहे. वर्किंग ऑफ सोलार सेल इज बेस्ड ऑन. आता बघा सोलार सेल आला की फोटोवोल्टेक इफेक्ट ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. आता फोटोवोल्टेइक इफेक्ट मध्ये
फोटोव्होल्टाइक इफेक्ट ऑकर्स इन सोलार सेल. ठीक आहे. सिलिकॉन बेस्ड सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे याच्यामध्ये, जे कन्वर्ट करतं लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. कशामध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं. ओके. आता आपण हे थोडेसे अनालिसिस करूया, जसं की स्टार्क इफेक्ट. स्टार्क इफेक्ट 1913 मध्ये जर्मन भौतिकशास्त्र म्हणजे फिजिसिस्ट याने सांगितलं होतं. त्याचं नाव आहे जॉनेस स्टार्क. ठीक आहे. जॉनेस स्टार्कने आपल्याला स्टार्क इफेक्ट दिलेला आहे 1913 मध्ये. त्यानंतर कोलंबस इफेक्ट. कोलंबस इफेक्ट हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू चार्ज ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतात? कोलंबो इफेक्ट. म्हणजे हा एक आणि हा एक, सपोज हे दोन चार्ज ऑब्जेक्ट आहेत आणि याच्यामध्ये जी एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बनते त्याला कोलंबस इफेक्ट असं म्हणलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खगोलशास्त्रीय समस्येचे निवारण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता? हु वॉज द अर्लिएस्ट टू यूज अल्जेब्रा टू सॉल्व्ह ॲस्ट्रॉनॉमिकल प्रॉब्लेम्स. आता लक्षात ठेवा, फार महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर खगोलशास्त्राच्या समस्येचे निवारण करण्यासाठी बीजगणिताचा वापर करावा असं सजेस्ट केलेलं होतं. कोणी सजेस्ट केलेलं होतं? त्यांचं नाव आहे मुहम्मद इब्न मुसा अल ख्वारिझमी. ठीक आहे. उत्तर आहे खालीलपैकी एक पण नाही, कारण की भास्कर यांनी सांगितलेलं होतं. भास्कर हे गणित तज्ञ आणि खगोलशास्त्र तज्ञ होते आणि त्यांचा ग्रंथ होता शिरोमणी. ओके. ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला आणि शून्य कसा वापरायचा त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या. आणि आर्यभट्ट हे पण गणित तज्ञ होते आणि खगोलशास्त्र होते. यांचा ग्रंथाचं नाव आहे आर्यभट्टीय व आर्य सिद्धांत. आणि याच्यामध्ये त्यांनी नवग्रहाची स्थिती आपल्याला सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की एक वर्षामध्ये 365 दिवस असतात. ठीक आहे. याचा अनालिसिस फार महत्वाचं आहे, लक्षात गोष्टी ठेवा. आणि याची पीडीएफ जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पुढचा प्रश्न आहे, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रात असतात. ओके. तर आपल्याला कॉपरच्या जर्मन सिल्वर मध्ये कोणकोणते धातू आहेत असं विचारलंय. कॉपर अलाय जर्मन सिल्वर कंटेन. तर जर्मन सिल्वर मध्ये काय काय आहे? तर कॉपरचं आहे, चारही ऑप्शन मध्ये दिले आहे. ओके. कॉपर, त्याच्यानंतर झिंक आणि त्याच्यानंतर आहे निकेल. आणि याचं प्रमाण पण लक्षात ठेवा, 60% कॉपर, तांबे 20% निकेल आणि 20% झिंक जास्त. ठीक आहे. आता परत लक्षात ठेवा, कॉपरचं प्रमाण 60%, त्यानंतर निकेलचं प्रमाण किती? 20% आणि झिंकचं प्रमाण 20%. हे अप्रॉक्सिमेटली सांगतो बरं का मी, थोडं मागं पुढं ते आता इट्स डिपेंड ऑन रिॲक्शन असतं ते. स्फटिकासारखा पदार्थांना आता आपल्याला विचारलंय, प्रॉपर्टीज विचारलाय स्फटिक पदार्थाच्या. अ क्रिस्टलाइन सॉलिड हॅज निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो, दिशानुवर्ती गुणधर्म असतात. अ क्रिस्टल सॉलिड हॅज अ डेफिनाइट जिओग्राफी, शार्प मेल्टिंग पॉइंट अँड अनिस्टॉफिक प्रॉपर्टी. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, ऑप्शन 4. ओके. मित्रांनो, जस्ट एक ऑब्झर्वेशन मी आतापर्यंतच्या पीवायक्यू मधून केलेला आहे. जर जर तुम्हाला अंदाज मारायचा असेल, तुम्ही अभ्यास केलेला नसेल, जर असा प्रश्न आला ना सायन्समध्ये, स्पेसिफिकली सांगतो सायन्समध्ये, अशा कॅरेक्टरिस्टिक्स विचारले असतात, तर मोस्ट ऑफ द टाइम ना ऑल ऑफ द आन्सर येतं. 90% तरी आन्सर ऑल ऑफ द अबवच असते. ठीक आहे. जर तुम्हाला जर गेस करायचाच असेल तर तुम्ही हे लॉजिक वापरू शकता. 10 पैकी 7 वेळेस हे लॉजिक बरोबर येतं. ठीक आहे. जेवढे पीवायक्यूज मी अनालिसिस केले त्याच्यावरून मी हा एक ट्रिक काढलेली आहे. पण ही 7 वेळेस, 10 पैकी 7 वेळेसच काम येईल तुम्हाला. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. मोसले प्रमाणे
आवर्त सारणीतील मूलद्रव्याची रचना रिकामजागाच्या आधारे आहे. अकॉर्डिंग टू द मोस्ले द बेसिक ऑफ द पिरियडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज. तर मोस्ले यांच्या मते पिरियडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर, ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. मोस्ले यांनी 1913 मध्ये, ऍक्च्युली यांचं पूर्ण नाव आहे हेनरी मोस्ले, यांनी गुणधर्म स्पष्ट एक्स रेच्या गुणधर्माचा अभ्यास केलेला आहे. 1913 मध्ये आपल्याला त्यांनी हे दिलेलं आहे आणि त्यांनी त्याच सिद्धांतामध्ये सांगितलं होतं की ॲटॉमिक नंबर हे फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटचे. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर हे फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटचे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स रेज ही प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट टाइम आपल्याला याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स रेज ही प्रोपोर्शनल आहे ॲटॉमिक नंबरला. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आता. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत. वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? द 5 किंगडम्स अंडर द रिसेंट स्कीम ऑफ क्लासिफिकेशन आर. तर लक्षात ठेवा, आपल्याला ही जी 5 किंगडम कॅटेगरी आहे ना, ती कोणी दिलेली आहे? तर 1969 मध्ये आर एच विटेकर यांनी दिलेली आहे, प्रपोज केलेली आहे. आणि ही कोणत्या कॅरेक्टरिस्टिक वरून त्यांनी हे केलं, डिसाईड केलेली आहे. ओके. किंवा कोणकोणते पॅरामीटर्स त्यांनी डिसाईड केलेले होते ही वर्गीकरण करताना? तर मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यानंतर आहे थॅलस ऑर्गनायझेशन, तिसरं आहे सेल स्ट्रक्चर, चौथं आहे जेनेटिक रिलेशन्स आणि पाचवं आहे रिप्रोडक्शन. ओके. तर ह्या 5 पॅरामीटर्सच्या आधारावरती त्यांनी 5 याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, पुन्हा फंजायच्या नंतर प्लांटी आणि ॲनिमेलिया असे 5 ग्रुप त्यांनी बनवलेले आहेत. हा प्रश्न फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला 2022 मध्ये आपल्याला ना आर एच विटेकर यांच्यावरती प्रश्न पाहायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये एक अजून गोष्ट लक्षात ठेवा, कार्लस लिनियावस. तर कार्लसनं सांगितलं होतं की 2 प्रकारचे किंगडम आहेत. यांनी विटेकर सरांनी 5 सांगितले होते, कार्लसनं 2 सांगितले. तर कार्ल्यानं कोणते सांगितले होते? कार्लसनं सांगितले होते प्लांटिया, ठीक आहे, वनस्पती राज्य, आणि दुसरं प्राणी राज्य ॲनिमलिया, हे किंगडम ऑफ ॲनिमलिया. पण विटेकर सरांनी काय सांगितलं? मोनेरा, प्रोटेस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिडिया. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आता. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येते आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येते. यासाठी शरीरात रिकामजागा हा विषारी पदार्थ दिसून येतो. द टॉक्सिक सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर chills and high fever recruiting every 3 to 4 hours in malaria fever is due to. तर हा कशामुळे होतो? तर हा होतो हिमोझाईनमुळे. ठीक आहे, हिमोझाईनमुळे. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिकन स्पिलिंग सिकनेस हा आजार खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? द डिसीजेस आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस इज कॉजेस बाय विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स. म्हणजे विच ऑफ द परजीवीमुळे होतो? तर तो होतो टॅपेनोसोमा. ठीक आहे, ऑप्शन 1 टॅपेनोसोमा. आता ना हे प्रश्न बघा आले तर म्हणजे ज्यांनी वाचलेला लक बाय चान्स म्हणू शकतो तुम्ही. टफ प्रश्न आहेत कारण की आपण मोस्टली एवढ्या डेप्थ मध्ये वाचत नाही. ठीक आहे, आणि असे प्रश्न चुकले तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण हा प्रश्न चुकू द्यायचा नाहीये कारण की हा प्रश्न हर वर्षी रिपीट होतो वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? द अल्गी अँड फंगाय आर क्लासिफाय इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप. तर अल्गी आणि फंगाय हा कशामध्ये क्लासिफाय होतो? बघा, जिम्नोस्पर्म तर आपल्याला माहित आहे, वनस्पतीशी रिलेटेड आहे. जिम मध्ये मुलगा गेला, शर्ट काढले, म्हणजे जिम्नोस्पर्म मध्ये कोणते अशा वनस्पती ज्यांची सीड्स काय आहेत? नेकेड आहेत. ठीक आहे. ब्रायोफायटा काय आहे? ब्रायोफायटा म्हणजे कसं, जसं
फ्रॉग जसा उभयचर प्राणी आहे तसंच उभयचर वनस्पती ब्रायोफायटा या याच्यामध्ये येतात. ठीक आहे. ज्याला आपण नॉन वेस्क्युलर प्लांट असं पण म्हणतो. उदाहरण बघितलं तर मोसेस. ठीक आहे. आणि अँजिओस्पर्म म्हणजे काय असतं? अँजिओस्पर्म म्हणजे अशा वनस्पती ज्यांना फळ येतं, म्हणजे फळामध्ये बी असतं त्यांच्या. उदाहरणात गेलं आंबा. ठीक आहे. म्हणून काय होतं, ह्या बीला परत आपण लावू शकतो, परत झाड येऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना काय अँजिओस्पर्म कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे थॅलोफायटस. ठीक आहे, थॅलोफायटस. आणि थॅलोफायटसचे उदाहरण काय काय आहे? अल्गी फंगी बॅक्टेरिया, लिचियस. ठीक आहे, लिचियस. आणि लिचियसच्या नंतर अजून अल्गी फंगी बॅक्टेरिया, बस एवढेच मला पण आठवायला तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडांच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडांची पाने आकुंचन पावतात? In which of the following disease of plant does chlorophyll of the leaves get destroyed and the leaves shried? तर हे कशामुळे होतात? जेवढं मोठं ऑप्शन तेवढंच आन्सर. ठीक आहे. मोझिया डिसीज ऑफ टोबॅको. आता एक ट्रिक आहे. जर तुम्हाला आन्सर येतच नसेल ना, तर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. परत तोच रूल आहे, 7 पैकी 10 वेळेस काम आहे, 10 पैकी 7 वेळेस ही चलल. ज्या वेळेस ना ऑप्शन मोठा असतं ना, तर मोस्ट ऑफ द टाइम आन्सर तेच असतं, कारण की डिटेल दिलेली राहते ना. मोसिया डिसीज ऑफ टोबॅको, आणि यांनी थोडंसं डिटेल सांगितलंय, मोसिया डिसीज ऑफ टोबॅको. ठीक आहे. आता आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे? सिट्रस कॅन्कर. सिट्रस कॅन्कर हा कशामुळे होतो? बॅक्टेरियल डिसीज आहे, आणि याच्यामुळे झाडाचे पानं, स्टीम्स, फ्रुट्स याच्यावरती हा सिट्रस कॅनर पसरतो. त्यानंतर आहे स्मूट ऑफ जवार. हा फंगल डिसीज आहे. आणि रायझोकोटिया हा रूट वरती होतो झाडांच्या. ठीक आहे, रायझोकोटिया. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? हा प्रश्न महत्वाचा आहे, रिपीटेड प्रश्न आहे हा. 2019 मध्येच आपण हा प्रश्न बघितला, पण तो प्रश्न वेगळ्या स्वरूपात चेंज केलाय. कन्सेप्ट तोच आहे, फक्त प्रश्न थोडासा डिफरन्स केलाय. म्हणजे टॉपिक तोच आहे, क्वेश्चन थोडासा बदल आहे. विच ऑफ द फॉलोइंग बायो फर्टिलायझर इज ऍडेड इन राईस फील्ड? तर राईस फील्ड मध्ये नीलहरित शैवाल, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आणि नीळ हरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता एक लक्षात ठेवा, ब्ल्यू ग्रीन अल्गी ब्ल्यू ग्रीन अल्गी ब्ल्यू ग्रीन अल्गीचे ना प्रकार आहेत, जसे की नॉस्टॉक, अनेबिया, अने अनेबेनिया. ठीक आहे. हे फिक्स करतात ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, आणि त्यालाच काय म्हणतात? बायो फर्टिलायझेशन. ओके, नायट्रोजन बायो फर्टिलायझेशन. रेड अल्गी, लाल शैवाळ, ज्याला म्हणतात राईज रोडोफायटा. ठीक आहे. आणि ब्राऊन अल्गी, तपकिरी शैवाळ, ब्राऊन सीवीड्स मध्ये असतं. ठीक आहे, सीवीड्स मध्ये असतं तपकिरी शैवाळ. नाव लक्षात आहे, शैवाळ कुठे? सीवीड्स मध्ये. आता रायबोझियम, लास्ट इयर आपल्याला याच्यावरती प्रश्न बघितला होता आपण. रायबोझियम काय असतं? नायट्रोजन फिक्स करतं कुठे? लिग्युमिनस प्लांट्स मध्ये. लिग्युमिनस प्लांट म्हणजे कोणते? डायकोटलिडोनस. कोणते? सोयाबीन. आता तुम्ही जर सोयाबीनच्या झाडाला उपटून बघितलं, तर खाली जे रूट्स असतात त्याच्यावर ना असे गाठासारखं असतात, त्याच्यात काय असतं? रायबोझियम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जीवाणू खालीलपैकी या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? mechanism by which bacteria become resistant to antimicrobial agents are? अँटीमायक्रोबायल एजंट्स आर. ठीक आहे. बघा, आपलं तेच लॉजिक लावायचं. हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. जीवाणू खालीलपैकी या यंत्रणेच्या माध्यमातून कोशिकावरील रिसेप्टर मध्ये बदल करणे, त्यानंतर MDP पंप,
वेगवेगळ्या एन्झाईमचा जाब जो प्रतिजैविकांना निश्चित करतो. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अ ब क. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. स्लॅटिक स्टॅफिलोकोकन खाद्य विषबाधा होते. तर स्टॅफिलोकोकन फूड पॉइझनिंग इज कॉजेस बाय इंजेक्शन इंजेक्शन ऑफ प्रीफॉर्म्ड एंटरोटॉक्सिन. ठीक आहे, आधी तयार केलेले एंटरोटॉक्सिन अंतर्गत केल्यामुळे विषबाधा होते. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय साल्मोनेला टाज टायपिंग केंद्र कुठे आहे? तर हे नवी दिल्लीमध्ये आहे. ऑप्शन नंबर 1. ओके. आता पुढची काही प्रश्न करंट अफेअर रिलेटेड आहेत, तर आपले एवढे काही महत्वाचे नाही आता. ओके. आता ह्या क्वेश्चन नंबर 77 मध्ये आपल्याला फक्त हे जे जिओग्राफिकल टर्म्स आहेत ना, इंग्लंडची खाडी, कॅटलिना चॅनल, जिब्राल्टरची समुद्रधुनी, सुएझ कॅनल, तर ह्या गोष्टीबद्दल आपल्याला अनालिसिस करायचे. जसं की इंग्लंडची खाडी कशाला सेपरेट करते? तर इंग्लंड आणि फ्रान्सला सेपरेट करते इंग्लंडची खाडी, आणि कॅटलिना चॅनल सेपरेट करते सँटा कॅटलिना आयलँड आणि सदर्न कॅलिफोर्नियाला. ओके, सँटा कॅटलिना आयलँड आणि सदर्न कॅलिफोर्नियाला. जिब्राईलची समुद्रधुनी कशाला सेपरेट करते? तर आफ्रिका आणि युरोपला वेगळं करते. तसेच आता लक्षात ठेवा, आफ्रिका आणि युरोप खंड या दोघांना कोण सेपरेट करते? जिब्राईलची समुद्र खाडी करते. आता लक्षात ठेवा, अटलांटिक महासागराला भूमध्य महासागराशी म्हणजे मेडिटेरियन सीशी जोडण्याचं काम कोण करते? जिब्राल्टरची समुद्रधुनीच करते. स्पेन आणि मोरोक्कोला, आता लक्षात ठेवा, स्पेन आलं कुठं? युरोपमध्ये, आणि इताली जिब्राल्टरची समुद्रधुनी, आणि खाली आला आफ्रिका, आफ्रिकन कंटिनेंट मधला कोणता देश आहे इथं? तर तो आहे मोरोक्को. तर ह्या दोन्हीला सेपरेट कोण करते? जिब्राल्टरची समुद्रधुनी. तर लक्षात ठेवा, एक्झामिनर आपल्याला विचारू शकतो की जिब्राल्टरची ही समुद्रधुनी कशाला कनेक्ट करायली? अटलांटिक सी ला, भूमध्य समुद्राला म्हणजे मेडिटेरियन सी ला. जर खंड जर विचारले आपल्याला, कंटिनेंट जर विचारले, तर कोणता? युरोपियन आणि आफ्रिका. जर देश विचारले तर कोणते? स्पेन, जो की युरोपमध्ये आहे, आफ्रिका मध्ये कोणता? मोरोक्को. ठीक आहे. त्यानंतर आहे सुएझ कालवा. सुएझ कालवा इजिप्तमध्ये भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडण्याचं काम सुएझ कॅनल करतो, आणि याचं बांधकाम 1859 ते 1869 या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आणि सुएझ कॅनल नेहमी न्यूज मध्ये पण असतं. आता परमवीर चक्र स्वातंत्र्याप्राप्तीपासून आजपर्यंत 72 वर्ष. आता बघा, आपल्याला फक्त स्वातंत्र्य हे जो आहे ना परमवीर चक्र, याच्याबद्दलची स्टॅटिक माहिती पाहिजे. जसं की परमवीर चक्र हे सर्वात मोठा गॅलंट्री अवॉर्ड आहे. ठीक आहे, वॉर टाइम मध्ये. आणि पीस टाइम मध्ये कोणता आहे मित्रांनो? अशोक चक्र. ठीक आहे. आता परमवीर चक्र कुणी इन्स्टिट्यूट केलेला होता? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेला होता. आणि पहिलं कोण होतं ज्यांना परमवीर चक्र मिळालेलं आहे? तर ते आहेत मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळालेला आहे. ठीक आहे, सोमनाथ शर्मा यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता हा पण करंट अफेअर रिलेटेड आहे, आपल्याला काही महत्वाचा नाहीये. पुढचा पण करंट अफेअर रिलेटेड प्रश्न आहेत हे. एटी 85 पण करंट अफेअर रिलेटेड आहे. 85, आता बघा 87 पण त्यावेळेसच्या करंट अफेअर्सशीच रिलेटेड आहे. 103 103 घटना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट दुरुस्तीनुसार 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेचे कलम 19 सब क्लॉज 6 आणि 19 सब क्लॉज 16 सब क्लॉज 6 मध्ये, सॉरी 15 सब क्लॉज 6 आणि 16 सब क्लॉज 6 मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आलेला होता. तर योग्य पर्याय निवडा असं विचारलंय. तर याचं उत्तर बघा, अ क ड आहे. 10 13 हे चुकीचं विधान आहे. आपल्याला याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं की कलम 15 मध्ये काय आहे आणि कलम 16 मध्ये काय काय येतं. ठीक आहे.
ओके. आता पुढचा प्रश्न बघा, हा पण करंट अफेअर रिलेटेड आहे, इम्पॉर्टंट नाही आहे. इस्रो नाही आहे. हा, क्वेश्चन नंबर 91 बघा. आता खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? बरोबर विधान विचारले आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्थिर स्वाक्षऱ्या केल्या. On 26 January 1950, 288 members of the Constitution Assembly signed the Constitution. तर हे विधान बरोबर आहे का? नाही, हे विधान बरोबर नाहीये. ते 284 सदस्यांनी सिग्नेचर केलेले आहेत. कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व आपण अमेरिकेकडून स्वीकारलेलं आहे का? नाही, आपण हे अमेरिकेकडनं स्वीकारलेलं नाहीये. तर हे आपण स्वीकारलेलं आहे. कोणाकडून स्वीकारले? आपण जपानकडनं स्वीकारलेलं आहे. ओके, जपानकडनं स्वीकारले. जस्ट मिनिट. त्यानंतर जस्ट मिनिट. ओके. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना आपण ब्रिटिशरांकडनं नाही घेतलेली. ब्रिटिशरांकडनं आपण पार्लमेंटची कन्सेप्ट घेतलेली आहेत, खूप साऱ्या दुसऱ्या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत, पण संयुक्त बैठकचा कन्सेप्ट आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेला आहे, जो की कलम नंबर 108 मध्ये मेन्शन केलाय. आता संयुक्त बैठक आलेलंच आहेत. ओके, जॉईंट सिटिंग आलेलंच आहे. तर लक्षात ठेवा, जॉईंट सिटिंग ही कोणत्या दोन बिल साठी होत नाही? तर होत नाही म्हटलं मी, नाही म्हटलंय, नाही. तर ती आहे मनी बिल 110 आणि 368 मध्ये काय आहे? कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. ओके, घटना दुरुस्ती बिल. याच्यामध्ये जॉईंट सिटिंग असते का? तर नाहीये. ठीक आहे, नाहीये. आणि उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन नंबर 4 वरील पैकी एक पण विधान बरोबर नाहीये. आता आपल्याला प्रियम्बल वरती प्रश्न विचारलाय, सरनामा. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनामाविषयी खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामध्ये भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्यता करते. ठीक आहे. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्याला दिलेली नाहीये. काय म्हणता येते? संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागाला कायदेशीर पद्धत दिलेली आहे, म्हणजे रेकॉग्नाइज केलेलं आहे, तसं सरनाम्याला म्हणजे प्रियांबलला म्हणजेच कशाला, राज्यघटनेच्या उद्देशिकेला काय केलेलं आहे? दिलेलं नाहीये म्हणलंय ते. ठीक आहे, बघूयात एकदा. इट स्टेट द ऑब्जेक्ट्स which the constitution seeks to establish and promote and also aid the legal interpretation of the constitution where the language is found to be ambiguous. And option B is like any other part of constitution, the preamble was not enacted by the constitution assembly. आता एक लक्षात ठेवा, पहिलं तर एक लॉजिक आहे, जेवढी जास्त मोठी इन्फॉर्मेशन ती आपलं आन्सर 90% बरोबर असते. आणि ह्याच आजच्याच व्हिडिओमध्ये आपण 3 प्रश्नाला ते लॉजिक अप्लाय केलेलं आहे आणि 3 वेळेस पण बरोबर आले, पण 10 पैकी 7 वेळेस ते लॉजिक बरोबर येणार आहे. तर हे विधान बरोबर आहे, ब हे विधान चुकीचं आहे. आता एक लक्षात ठेवा, आपण प्रियम्बल कोणाकडनं बोरो केलेली आहे? पहिले तर लक्षात ठेवा, प्रियम्बल आपण बोरो केलेली आहे युएसए कडनं. ओके, कोणाकडून घेतली आहे? युएसए कडनं. प्रियम्बल आपण किती वेळेस अमेंड केलेली आहे? प्रियम्बल आपण फक्त एक वेळेस अमेंड केलेली आहे. म्हणजे काय? आपण ती अमेंड करू शकतो. ठीक आहे. आणि घटना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं 1949 मध्येच प्रियम्बलला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आणि प्रियम्बल मध्ये भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित केलेलं आहे. कसं? सोवेरियन डेमोक्रॅटिक रिपब्लिकन. तर हे कशात घोषित केलेलं आहे? प्रियम्बल मध्ये घोषित केलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रियम्बल फक्त एक वेळेस अमेंड झालेली आहे, घटना दुरुस्ती नंबर 42 व ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो, 1976 ला झालेली आहे ती. त्याच्यामध्ये 3 शब्द आपण ऍड केलेले आहेत, तो म्हणजे सोशलिस्ट म्हणजे समाजवाद,
त्यानंतर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रिटी म्हणजे अखंडता. हे 3 शब्द आपण ऍड केलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रोफेसर के सी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? सॉरी मित्रांनो. तर भारतीय संघराज्य हे संख्यात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. ओके. एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवाद्यांच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. भारतीय संघराज्य हे घटकामधील कराराचा परिणाम नाही. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे. ओके, आता ह्यांनी आपल्याला केसी व्हीलरच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे आपल्या इंडियन फेडरल सिस्टीमचं. तर इंडियन फेडरल इज मोर फंक्शनल दॅन अन इन्स्टिट्यूशनल. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला ट्रू विचारतंय ना. वन डॉमिनंट पार्टी रिमेन regime which is in conflict with the principle of federalism. Indian federalism is not the result of an agreement between the unity. ठीक आहे. It is a unitary state with subsidiary federal features rather than a federal state with a subsidiary unitary features. ओके, तर बघा याचं बरोबर उत्तर आहे एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे. ठीक आहे, जर इन केस तुम्हाला याचं उत्तर माहित नसेल, ठीक आहे, तर तुम्ही कोणतं लॉजिक लावू शकता? जास्त इन्फॉर्मेशन वालं आन्सर असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. बघा, हे जे लॉजिक ट्रिक्स आहेत ना, ज्यावेळेस तुम्हाला हे लास्ट रिसॉर्ट साठी आहेत बघा. ठीक आहे, ज्यावेळेस तुमच्या वाचलेलं तुम्हाला लक्षात नसेल, प्रेशर मध्ये तुम्हाला लक्षात येत नसेल, तर तुम्ही त्यावेळेस ह्या ट्रिक्स वापरा. पुढचा प्रश्न आहे बघा. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेने कार्यव्रत व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच याची संयुक्त जबाबदारी असते. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरावी लागते. ठीक आहे, एकदा इंग्लिश मध्ये पण पाहूयात आपण. It is a joint responsibility of the Sarpanch and Upasarpanch to maintain the secured custody and proper safety of proceeding register and other relevant record of Gram Sabha. The first meeting of the Gram Sabha in every financial year shall be held within 2 months from the commencement of that year. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगितलंय जेवढं ऑप्शन मोठं तेवढं आन्सर असतं, पण 10 पैकी 7 वेळेस ते बरोबर येते आणि ह्या स्टेटला ते चुकीचं आहे. ठीक आहे, आणि हे चुकीचं आहे ऑप्शन अ, हे तुम्हाला लक्षात पण येणार आहे. ठीक आहे, इवन तुम्ही ही ट्रिक जरी नाही वापरली, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस उपसरपंच केव्हा काम करतो, केव्हा उपसरपंचाचा रोल केव्हा प्ले होतो, ज्यावेळेस सरपंच अब्सेंट असतो त्यावेळेस. ठीक आहे, त्यावेळेस उपसरपंच काय तो पिक्चर मध्ये येत असतो. तर इथं सरपंच आणि कोण आहे ते सरपंच आणि संबंधित पंचायताचा जो सचिव असतो ना, सेक्रेटरी ऑफ कन्सर्न पंचायत आणि सरपंच या दोघांची ती संयुक्त जबाबदारी असते. ठीक आहे, संयुक्त जबाबदारी असते. आणि सचिवाचे अजून काय 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 काम असतात, तर लक्षात ठेवा सचिव जो आहे ना, ठीक आहे, तर तो आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायतीचे जे दैनंदिन कामकाजाची नोंदणी अंमलबजावणी या सर्वांची जबाबदारी सचिवाकडे असते. तर याचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 2. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत सभा भरवली पाहिजे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. आता हा प्रश्न बघा लॉजिकनं सॉल्व्ह करायचा आपल्याला. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाचा संमत झाल्याच्या तारखेपासून
3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ठीक आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठराव खेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. बघा, एवढा प्रश्न वाचल्यानंतर फक्त एवढंच मला लक्षात आलं की ही जी प्रोसेस आहे ना, हे काहीतरी सिस्टमॅटिक त्यांचा वे आहे याच्याबद्दल बोलायलेत. आणि विधान अ हे विधान ब ला काय करते, कनेक्ट करते. म्हणजे पहिल्यामध्ये जी प्रोसेस आहे ना अ मध्ये, त्याच प्रोसेसला अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवते स्टेटमेंट ब. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हे दोन्ही पण विधान बरोबर आहेत. तुम्ही याला ह्या प्रश्नाला ना फोडून फोडून वाचा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? The judicial control over administrative action emanates from the doctrine of. ओके, आता हा प्रश्न महत्वाचा आहे बरं का. ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स इमेनेटेट्स फ्रॉम द डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू का रूल ऑफ लॉ? तर याचं उत्तर आहे रूल ऑफ लॉ. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता याच्यामध्ये रूल ऑफ लॉ कलम नंबर 13 मध्ये, कलम नंबर 13 मध्ये आपल्याला कलम नंबर 13 काय आहे? फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार. याच्यात काय दिलंय? तुमच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं. आणि कायदा सर्वात मोठा आहे, नो वन अबव लॉ. ठीक आहे. कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाहीये. ठीक आहे. असं रूल ऑफ लॉ च्या प्रोसिजर मध्ये आपल्याला कलम नंबर 13 मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन, महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा. आता 2021 त्यानंतर 2023 मध्ये याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकनावरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर न्यायालयीन पुनर्विलोकन हा कन्सेप्ट आपण घेतलाय USA कडनं. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाला भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणत्या आर्टिकलद्वारे सपोर्ट मिळतो? तर कलम नंबर 13 नुसार, 32 नुसार, 226 नुसार, त्यानंतर कलम नंबर 131 ते 137 जे सुप्रीम कोर्टाच्या पॉवर्सचे रिलेटेड आहे त्यानुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाला पॉवर आहे. इनडायरेक्टली का होईना पण पॉवर आहे. म्हणजे या न्यायालयीन पुनर्विलोकनाचा या कलम मध्ये काय आहे? इन्व्हॉल्वमेंट आहे. ओके. आता एक लक्षात ठेवा, ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल कोणकोणत्या अशा केसेस झालेल्या होत्या की ज्यामध्ये आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यूचा रेफरन्स पाहायला मिळतो? तर लक्षात ठेवा, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या आधारावरती महत्वाचे निर्णय कोणकोणत्या केसेस मध्ये झालेले आहेत? तर गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, हे महत्वाचे लक्षात ठेवा 1967 मध्ये. केशवानंद भारती केस आपल्या सर्वांना माहिती आहे 1973 मध्ये. इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण 1975 मध्ये. आणि चौथी आहे विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य 1997 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. आता हा प्रश्न आपल्याला विचारला त्यांनी, राज्यपाल यांच्या संबंधी पुंछ आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? Which of the following has been wrongly listed as a recommendation of the Punch Commission with respect to गव्हर्नर? गव्हर्नरच्या याच्यामध्ये विचारले आपल्याला त्यांनी. त्यांना म्हणजे गव्हर्नरला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्याचा मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ओके. हे पुंचनं सजेशन केलेलं आहे बघा. पुंच कमिशनने शिफारस कोणकोणत्या गोष्टीची केलेली आहे ते आपल्याला विचारलंय. ते राज्य विधानसभेचे मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. ही शुड हॅव द पॉवर टू सँक्शन
prosecution of working or retired minister without or against the advice of council of ministers. ठीक है. He may be removed by a resolution of impeachment passes by the state legislative assembly. He may be removed by resolution of impeachment passes by the Rajya Sabha and agree by to the Lok Sabha. Article 163 of the Constitution should be amended in a way that he may not be able to exercise his disciplinary power in an arbitrary manners. Okay. ते राज्यसभेचे मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्य दिल्याच्या पदावरून दूर केले जाऊ शकतील. ठीक आहे. राज्यसभेची अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. आता बघा, ठीक आहे, तुम्ही पुंछ कमिशन वाचली पण नसेल, ठीक आहे, पण एक्झामिनरने एक हिंट दिलेली आहे आपल्याला. तर ती हिंट काय? दोन ऑप्शन आपल्याला सारखे सारखे येतात. राज्यसभेविरुद्ध मंजूर केलेला महाभियोगाचा ठराव पदावरून दूर केले जाऊ शकत नाही आणि त्या ठरावास लोकसभेची मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. एकात शकत नाही आणि एकात शकतील म्हटलंय. ठीक आहे, म्हणजे 50-50 पर्यंत तुम्ही आलातच याच्यामध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता आपण पुंछ आयोगाबद्दल नाही बघणार, आपण आता बघणार आहोत कोणत्या आयोगाबद्दल अनालिसिस बघणार आहोत, तर ते आहे सरकारिया कमिशन. लक्षात ठेवा, सरकारिया कमिशन आणि पुंछ कमिशन हे दोन्ही पण कशाचे रिलेटेड आहे? केंद्र आणि राज्य, सेंटर आणि स्टेट यांचा अभ्यास करण्यासाठी इस्टॅब्लिश केलेल्या समित्या आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम एक्झामिनर आपल्याला कशावरती विचारणार? सरकारियावरती. ठीक आहे. सरकारिया कमिशन मध्ये काय काय शिफारस करण्यात आलेली होती? तर राज्यपाल म्हणजे गव्हर्नरची नियुक्तीबाबत कोणकोणते सजेशन दिलेले आहेत? तर गव्हर्नरची अपॉइंटमेंट करायची असेल तर मुख्यमंत्र्यांची सल्लामसलत करायला पाहिजे. राज्यकालाचा कार्यकाल 5 वर्षाचा असायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे गव्हर्नरचा राज्य जो टेन्युअर आहे तो म्हणायला 5 वर्ष आहे, पण प्लेजर ऑफ प्रेसिडेंट आहे आणि अपॉइंटमेंट कोण करतात? प्रेसिडेंट करतात. आणि 35 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय असायला पाहिजे, भारतीय नागरिक ते असले पाहिजेत. ठीक आहे. आता अपवादात्मक परिस्थिती असेल, एकदम एक्स्ट्रीमली परिस्थिती असेल, त्यावेळेसच त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे काय करायला पाहिजे? एकदम एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे त्यावेळेसच गव्हर्नरनं पण इंटरफिअर केलं पाहिजे मुख्यमंत्र्याच्या कामकाजामध्ये, अन्यथा करायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्यांना पण त्यांचं स्वायत्तता द्यायला पाहिजे असं सरकारिया कमिशनचं म्हणणं आहे. ठीक आहे. अजून यांनी काय सांगितलं होतं? सरकारिया कमिशननं सांगितलं होतं की गव्हर्नर हा जो आता सपोज आपला महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्रातला नसायला पाहिजे, महाराष्ट्राच्या बाहेरचा पाहिजे. आणि तो व्यक्ती जो गव्हर्नर बनणार आहे त्याचा रिसेंट पिरियड मध्ये तो कोणत्या इलेक्शन मध्ये किंवा पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्टिव्ह नसायला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे जी सत्ता पॉवर मध्ये आहे, सेंटर मध्ये आहे किंवा स्टेट मध्ये आहे, त्या पक्षाचा तो व्यक्ती नसायला पाहिजे असं त्या सरकारिया कमिशननं शिफारस केलेली आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक्झामिनर नेक्स्ट टाइम आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान RGSA. व्हॉट इज राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान? बघा लॉजिक काय आहे आपलं? पंचायत राज स्वराज्य ग्राम पंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना, नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना, गावाच्या पातळीवर मतदान वाढविण्याची योजना, सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. It is a scheme aimed to enable Panchayat Raj Institute to prepare Gram Panchayat development plan. It is a scheme for promoting regular Gram Sabha and their records. It is a scheme for increasing vote at village level. It is a scheme for promoting direct election of सरपंच. आता एक लक्षात ठेवा, आता ना फोडायचं ह्या शब्दाला. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, ग्राम स्वराज्य. ठीक आहे. एक तर याच्यात बघा आपले काय ट्रिक लॉजिक काय होतं? ठीक आहे. मोठा ऑप्शन. ठीक आहे. दुसरं एक ट्रिक लक्षात ठेवा, एम्स, ऑब्जेक्टिव्ह, पुन्हा गोल,
हे ना 99% बरोबर असतात. ठीक आहे. ऑप्शन मध्ये जर एम ऑब्जेक्टिव्ह गोल असं जर विचारलं ना तर 99% ते बरोबर असते. ठीक आहे. दुसरं म्हणजे ग्राम स्वराज्य अभियान. आता बघा, गावाच्या पातळीवर मतदान वाढवण्याची योजना. अरे ही योजना ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघेल ना. सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. थेट निवड कसं असणार आहे? म्हणजे काहीच लॉजिक नाही याचं त्याला तर. नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंद ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस कन्फ्युज झाला तर ठीक आहे, पण ग्रामपंचायत राज संस्थांना ग्रामपंचायतीचा विकास आराखडा करण्याची सक्षम करण्याची योजना. ठीक आहे. आणि हे स्वराज्य म्हटलेलं आहे. पुन्हा स्वराज्य म्हणजे कसं सक्षम. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर तुम्ही हे अशा बघा, प्रत्येक प्रश्न ना तुम्ही अभ्यासाच्या याच्यावर नाही सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. अभ्यास तुम्हाला फक्त हे इलिमिनेशन कुठं वापरायचं, आन्सर बघा, तुमचा अभ्यास हा तुम्हाला 4 पैकी 3 चुकीचे ऑप्शन्स फाइंड आउट करण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे. ह्या वेनं तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. ओके. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे. ओके. विरोधी पक्षाच्या सदस्य लोकसेवा समितीचा अध्यक्ष असेल. तर वरीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असं विचारलंय आपल्याला त्यांनी. ठीक आहे. कोणतं विधान असत्य आहे? Public Account Committee has 7 members of Rajya Sabha. It mentioned in the rule of day-to-day business of Lok Sabha that it member of opposition will be the chairman of Public Account Committee. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला विचारले असत्य. ठीक आहे. याच्यामध्ये 7 मेंबर असतात राज्यसभेत. बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. लोकसभेत किती असतात? लोकसभेत असतात 15 मेंबर. म्हणजे लोकलेखा समितीमध्ये, ज्याला आपण म्हणतो पब्लिक अकाउंट कमिटी, किती टोटल मेंबर आहेत? 22 मेंबर आहेत. ठीक आहे, 22 मेंबर आहेत. आता लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिटी हिची स्थापना केव्हा झालेली होती? तर 1921 मध्ये झालेली आहे. आणि कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, ज्याला मोर्ले चेम्सफोर्ड रिफॉर्म असं पण म्हणतो आपण. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, याचं एम काय आहे? सरकारी खात्यांची व खर्चांची तपासणी करणं हे त्यांचं महत्वाचं काम आहे. बघा, नावातच बघा, सरकारी लेखा म्हणजे काय म्हणताय ते? सरकारी खातं कोणाचं असतंय? लोकांचं खातं. त्यांची काय करणं आहे? लेखा करणं म्हणजे काय? खर्चाची तपासणी करणं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, याची जी नियुक्ती असतो ना, आता हे पब्लिक अकाउंट कमिटीत आहे, याला कोणतरी चेअरमन बनतं ना असेल, तर या चेअरमनची अपॉइंटमेंट कोण करतं? तर तो स्पीकर करतो. कुठला? लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे स्पीकर अपॉइंटमेंट करतात याची. ठीक आहे. आणि हे आता हे झालं अकाउंट कमिटीचं. आणि याच्यामध्ये अजून काय राहिले? हम्म, हम्म. हा, तर अजून लक्षात ठेवा याच्यात फायनान्शियल पार्लमेंटरी कमिटी, ज्याला आपण म्हणतो आर्थिक संसदीय समित्या. तर 3 आर्थिक संसदीय समित्या आहेत. पहिली आहे लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिशन. दुसरी आहे इस्टिमेट कमिशन, अंदाज समिती. आता अंदाज समिती अशी समिती आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त लोकसभेचेच मेंबर असतात, 30 ते पण. ठीक आहे. राज्यसभेचा मेंबर नसतो. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. तिसरी आहे कमिटी, तिचं नाव आहे सार्वजनिक उपक्रम समिती, म्हणजे कमिटी ऑन पब्लिक अंडरस्टँडिंग, ज्याच्यामध्ये 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे मेंबर्स असतात. ठीक आहे. आणि आताच आपण जसं बघितलं की पब्लिक अकाउंट कमिटीचं महत्वाचं काम आहे सरकारी खात्यांची व खर्चाची काय करणं? तपासणी करणं हे मुख्य कार्यकार आहे. आणि लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहण्याच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे, असं काही नमूद केलेलं नाहीये. तर बी हे विधान चुकीचं आहे. ओके. आन्सर काय येणार आपलं? ऑप्शन नंबर 2. फक्त ब हे विधान चुकीचं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, आपल्याला माहित आहे सीएजी, कॅग. ओके. कॅग म्हणजे काय? भारतीय नियंत्रक व महालेखा परिषद, ज्याची सीएजी.
148 ते 151 मध्ये आहे हे. तर CAG ला लोकलेखा समितीचा म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटीचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं संबोधलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा हे मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं संबोधलं जातं. कोणाला? CAG ला. कोणाचा? लोकलेखा समितीचा. ओके. तर आजचा शेवटचा प्रश्न पाहूयात आता. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. तर भारताचे प्रथम लोकपाल कोणाची निवड झालेली आहे? न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची. आणि आता लक्षात ठेवा, लोकपाल म्हणजे एक्झॅक्टली काय? तर अँटी करप्शन ऑथॉरिटी म्हणजे भ्रष्टाचार विरोधी प्राधिकरण. ओके, प्राधिकरण करणारी बॉडी. आणि हा जो लोकपाल शब्द आहे ना, हा कोणी इंट्रोड्यूस केलेला होता? तर लोकपाल हा शब्द डॉक्टर एल एम सिंघवी यांनी 1963 मध्ये हे लोकपाल हा शब्द कॉइन केलेला आहे. ओके. आणि लोकपाल मध्ये एक चेअरमन आणि 8 मेंबर अशी ही बॉडी असते. ओके. तर मित्रांनो, आता पुढचा पेपर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही सजेशन द्यायचे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकतात तुम्ही. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.